महाराजांची जयंती. सर्व शिवभक्तांना या छोट्या सुयोगकडून शिवमय शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यात तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी, शिवा महाले, यसाजी कंक यांसारख्या अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यातील एक प्रसंग म्हणजे पावनखिंड मी आपल्या समोर सांगणार आहे. शिवरायांचे वाढते पराक्रम ऐकून आदिलशाह भयंकर चिडला. त्याने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी सिद्धी जौहर ह्या बलाढ्य सेनापतीला पाठवले. तो शूर व क्रूर होता. त्याने पन्हागडाला वेढा दिला. वेढा एवढा पक्का होता की मुंगीलाही जायला वाट नव्हती. तेव्हा आपले राजे पन्हागडावर होते. पन्हागडावरचे धान्य संपत आले. काहीही करून येथून निसटून जायचे असा महाराजांनी निश्चय केला. त्यांना एक युक्त सुचली. त्यांच्यासारखा दिसणारा हुबेहूब शिवा काशीद नावाचा एक मावळा होता. त्याला एका पालखीत बसवायचे व दुसऱ्या पालखीत शिवाजी महाराज अवघड वाटेने निसटून जायचे असा बेत होता. आमचा शिवा काशीद एका पायावर तयार झाला. त्याला माहित होते मी पकडला जाणार. सिद्धी जौहर मला मारणार. पण त्याच्या डोक्यात एकच विचार होता, स्वराज्य. आज आहे का डोक्यात कोणाच्या? करतोय का कोणी विचार? माझं घर, माझी बायको, माझी मुलं, माझा संसार ह्यातच आम्ही अडकून बसलोय. शिवा काशीची पालखी मुख्य दरवाजाजवळ पोहोचली. सैनिकाने पालखी अडवली. शिवाजी महाराज पकडले म्हणून सगळीकडे आनंद झाला. पण त्यांना काय माहित, त्यांचा बाप तिथून दुसऱ्या वाटेने निसटून गेलाय. त्यांना सिद्धी जवळ समोर उभे करण्यात आले. कोणाचाही विश्वास बसत नव्हता की आपण शिवाजी महाराजांना पकडले. पण त्यातील एक सरदार फाजल खान, त्याने शिवाजी महाराजांना पाहिलेले होते. शिवाजी महाराजांची नजर त्याने प्रतापगडाच्या पायथ्याशी अनुभवलेली. तो म्हणाला, हुजूर, ये असली शिवाजी नहीं है. सिद्धी जवळ चिडला आणि म्हणाला, क्या बक रहा है? तेव्हा फाजल खान म्हणाला, शिवा शेर है, वो इतनी आसानी से शरण नहीं आता. सिद्धी जौहर रागाने लाल बुंद झाला. त्याच्या नावातच जहर होते. त्याने त्या शिवा काशीदला विचारले, सच बोल, तू शिवा है या नहीं? नहीं तो तू मर जाएगा. शिवा काशीद उठला. त्याने मनातच राजाला मुजरा केला आणि म्हणाला, जरी मी शिवाजी महाराज म्हणून जन्माला आलो नसलो तरी शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे माझं केवढं भाग्य. ही संधी मी का गमावू? त्याने धडकन उत्तर दिले, होय, मीच शिवाजी आहे. सिद्धी जौहरने तलवार उपसली आणि धडकन शिवा काशीदची मान उडवली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. देह निश्चित पडला. त्या पवित्र रक्ताने स्वराज्याचा इतिहास लिहिला गेला. शेवटी मी एवढेच सांगू शकेल की केवळ दाढी वाढवून, गंध लावून, पोवाडे गाऊन, जयंती साजरी करून शिवाजी महाराज होता येत नाही. तर त्यांचे विचार समजून तसे वागले तर खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्याचे समाधान होईल. शेवटी मी एवढेच म्हणेन की अंधार पार झाला, आता दिवा पाहिजे. अंधार पार झाला, आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा